सहकारी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, माजी आमदार अशोकराव पवार, सौभाग्यवती मनीषाताई माऊली कटके, आपल्या श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ, यशवंतचे चेअरमन सुभाष जगताप, व्हाईस चेअरमन आपल्या श्रीनाथचे संभाजीराव आंबेकर, माधवराव काळभोर, प्रतापराव गायकवाड, दिलीपराव वालेकर, सचिनजी तुपे, सिद्धांत तुपे, डॉक्टर शंतनू जगदाळे, संतोष कांचन, नंदू काळभोर, राहुल काळभोर, अनेक कार्यकर्ते इथं सगळे उपस्थित आहेत। ते विशेषतः माझ्या हवेली तालुक्यामध्ये विविध संस्थांच्यावर काम करत असणारे, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर नेते मंडळी, आमचं श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचं उपस्थित सर्व संचालक बोर्ड, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं सुरुवातीला संदीपजींनी गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये संस्थेने केलेल्या धावता आढावा त्यांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितला। एक गोष्ट खरी आहे की सचिनजी तुपे माझ्याकडं अनेकदा येत होते आणि सांगत होते की दादा 25 वर्षापूर्वी ह्या संस्थेची सुरुवात तुम्ही केली आणि बघता बघता 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आमची इच्छा आहे सभासदांची, संचालक बोर्डाची, आमच्या ठेवीधारकांची की त्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही यावं। आज थोडीशी घाई गडबड आहे, मला नागपूरला जायचं आहे। मी, चेतन पाटील, आम्ही सगळेजण नागपूरला निघालेलो आहे। पाऊस सध्या महाराष्ट्रात किती पावसाने वेगवेगळ्या भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे माझ्या बळीराजाच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेकांचे घरं याच्यामध्ये अडचणीत आलेली आहेत, काही घरं पडलेली आहेत, काही ठिकाणी पूल देखील डॅमेज झालेले आहेत, रस्ते त्याची चाळण झालेली आहे, अशा अनेक समस्या आहेत। परवाच मंगळवारी कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे, मी आणि आमच्या मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला की ताबडतोब पंचनामे करायचे। काल मी सकाळी पहाटे बीडमध्ये होतो, दुपारी मी संभाजीनगरला आलो आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी संध्याकाळी पुण्यात पण होतो। त्याच्यामुळे वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून बीडमध्ये पालकमंत्री म्हणून काही ठिकाणी पाहणी पण केली। आज पण काही बाबतीमध्ये मी पाहणी केली आणि हे जे काही संकट आहे, मी पण शेतकरी आहे, तुम्ही पण अनेक जण शेतकरी आहात, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे। आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांच्यावर एखादं नैसर्गिक संकट येतं आणि माझ्या शेतकरी अडचणीत येतो, त्यावेळेस शासनकर्ते कुणी असले तरी शासनाच्या प्रमुखांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा त्या शेतकऱ्याला कसं उभं करता येईल, आधार कसा देता येईल, वेगवेगळ्या प्रकारची मदत SDRF NDRFची कशी करता येईल, पंचनामे करून काही बाबतीमध्ये मनुष्यहानी झालेली आहे, काही ठिकाणी आपले प्राणी जनावरं, मग शेळ्या असतील, मेंढ्या असतील, त्याच्यामध्ये कोंबड्या असतील किंवा इतर जनावरं, म्हशी, गाई, वासरं, हे अशा प्रकारच्या अनेकांचं त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ती वाहून गेलेली आहेत आणि आम्हाला पंचनामे करायचे। आम्ही सरकारी सगळ्या यंत्रणेला सांगितलेलं आहे। कालच आमचा गणेश कला क्रीडामध्ये कार्यक्रम झाला, तिथंही रेव्हेन्यू खात्याचे सगळे म्हणजे विकास खारगे होते, चंद्रशेखर बावनकुळे होते, योगेश कदम होते राज्यमंत्री, आणि तिथून पण आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या। काल विभागीय आयुक्त पुलकुनवार, आपले डुडी कलेक्टर यांनाही सांगितलं की थोडी उघडीप झाली आणि एकदा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथं काय नुकसान झालेलं आहे ह्याचा आढावा घेऊन पंचनामे झाले आणि ताबडतोब प्रस्ताव तुम्ही मंत्रालयामध्ये पाठवा। त्या सगळ्या कामाच्या करता राज्याचा अर्थमंत्री या नात्याने निधी उपलब्ध करून दिलेला आहे। निधीची कुठली काही अडचण नाही, कारण संकटामध्ये सापडलेल्या माझ्या बळीराजाला मदत करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेन। आताही काही निवेदन आली
आत्ताही काही आपण सहकाऱ्यांना थोडीशी मदत, फुल ना फुलाची पाकळी ही देण्याचा प्रयत्न देखील इथं झालेला आहे. आणि नेहमीच महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ह्याच्यामध्ये एक गोष्ट बघितली, ज्यावेळेस आपल्यातले कुठले बांधव, आपल्या भगिनी, आपले कुठले सहकारी अडचणीत येतात, त्यावेळेस आजूबाजूचे लोक धावून जातात आणि तिथं सर्व प्रकारची मदत करत असतात. तशा पद्धतीचं चित्र आता धरणं सगळी वर भरलेली आहेत. मी सकाळी उजनीच्या जवळनं पण आलो. उजनीचं बॅकवॉटर प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथं पाणी आहे. उजनी धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर आपण धरणातनं पाणी नदीला मोठ्या प्रमाणावर सोडलंय. आपलं वरसगाव, पानशेत, खडकवासला टेमघर फुल झालेलं आहे, पवना फुल झालेलं आहे, चासकमान फुल झालेलं आहे. हे सगळं पाणी शेवटी आपल्या नदीला, चंद्रभागेला, भीमेला त्या ठिकाणी मिळतं. आणि त्याच्यामुळं इथंही आम्ही अधिकाऱ्यांना अलर्ट केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य, अशी संकटं येतात, संकटामध्ये घाबरून जायचं नसतं. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. आणि मी तुमचा पालकमंत्री या नात्याने, राज्याचा अर्थमंत्री या नात्याने सांगू इच्छितो की केंद्राची पण वेळ पडली तर मदत ही आपण घेणार आहोत. मध्ये पंतप्रधानांनी 2 राज्यामध्ये, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठं नुकसान झालं. एकीकडे 1500 कोटी, एकीकडे 1600 कोटी रुपये त्यांनी जाहीर केले. तसं एकदा आपलं चित्र स्पष्ट दिसल्यानंतर, कारण मराठवाड्यामध्ये पण काल मुक्तीसंग्राम दिन होता, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, तिथंही अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि अशा प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याच्यातनं बाहेर काढण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. अशा प्रकारचा विश्वास मी ह्या श्रीनाथ पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं करू इच्छितो. मित्रांनो, आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा, वसंतराव नाईक, आदरणीय पवार साहेब, ह्या सगळ्यांनी अनेकदा सहकाराला ताकद देण्याचं काम केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये आले. मी पण सहकारातनं पुढे आलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यावर सहकारामध्ये कसं पारदर्शकता ठेवायची असते, कसं चांगल्या पद्धतीने संस्था चालवायची असते आणि त्याच्यातून समाजाचं कसं भलं करायचं असतं, ठेवीधारकांची विश्वासार्हता कशी जपायची असते, कर्जदारांना पण वेळेमध्ये कर्ज कसं उपलब्ध करून द्यायचं असतं आणि कर्जदारांनी पण घेतलेलं कर्ज वेळेमध्ये परत फेडायचं असतं. अशा पद्धतीनं ही देवाणघेवाण चालते. बाबासाहेब पाटलांना मी आता सहकार मंत्री केलेलं आहे. 3 पक्षाचं सरकार आहे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामध्ये काही कृषीसारखं महत्वाचं खातं, अर्थ खातं, नियोजन खातं, एक्साईज खातं, आपलं अन्न नागरी पुरवठा खातं, त्याच्या संदर्भातलं आपलं सहकार खातं, वैद्यक शिक्षण खातं. म्हणजे साधारण मी एक बघितलं, वैद्यक शिक्षण खात्याच्या माध्यमातून जनतेचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. कृषी खात्याच्या माध्यमातून माझ्या ग्राहक आणि उत्पादक या दोघांचा समन्वय कसा साधता येईल, अशा प्रकारचा आपला तिथं प्रयत्न असतो. दत्तामाव भरणे, आपल्याच पुण्याचा, इंदापूरचा सुपुत्राला आपण ती जबाबदारी दिलेली आहे. आणि बाबासाहेब पाटील आपले अहमदपूरचे आहे, लातूरचे, त्यांच्यावर मी सहकार खात्याची जबाबदारी दिलेली आहे. आता काही सहकार खात्याची पण निवेदनं मला आलेली आहे. यामध्ये काही संस्था काम करत असताना ठेवी अडचणीत येतात, संस्था अडचणीत येतात, जनतेचा पैसा अडचणीत येतो आणि मग आमच्या सर्वसामान्य माणसाचा तिथला विश्वास उडायला लागतो. त्याकरता विम्याचं संरक्षण, जसं अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे असतील आणि ती अडचण आली तर आम्ही 5 लाखाचं विम्याचं संरक्षण दिलेलं आहे. साधारण 5 लाखापर्यंत डिपॉझिट ठेवणाऱ्यांना त्यांचे पैसे ताबडतोब मिळतील आणि बाकीचे जास्त पैसे त्यांचे आहेत त्यांच्या त्या पतसंस्थेतनं ज्यांना कुणाला कर्ज बँकेने दिलेलं आहे त्या आपण त्यांच्या प्रॉपर्टी ह्या ताब्यामध्ये घेतो आणि त्याची विक्री करून त्याचे पैसे आपण त्या लाभार्थ्यांना देतो. या पद्धतीचं सूत्र आपण ठरवलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, श्रीनाथाच्या नावाने स्थापन केलेली ही पतसंस्था अतिशय चांगली आपल्या संदीप धुमाळ आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे. आमचे सचिन तुपे असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, हेही त्याच्यामध्ये वेळोवेळी मदत करत असतात. आणि आज ही संस्था चालवत असताना
हे रौप्य महोत्सवी समारंभाचा सर्व माझे जे काही पदाधिकारी आहेत, ठेवीदार आहेत आणि ग्राहक, अतिशय तुमचं एक समाधान झालेलं आहे. सर्वप्रथम मी 25 वर्षाच्या यशस्वी प्रवासाबद्दल पतसंस्थेच्या चेअरमनचं म्हणजेच आपल्या संदीपजींचं, तसंच संभाजीराव व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या संपूर्ण बोर्डाचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्याला दृष्ट लागून देऊ नका. बघता बघता 25 वर्ष झाली, तसं पुढं 50 वर्ष देखील होती. त्यावेळेस आपल्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्याची संधी मिळेल. मी परमेश्वराची प्रार्थना करतो, जसं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये अनेक जण होतो आणि त्यांची सुरुवात केली, आता 25 वर्ष झाली असताना रौप्य महोत्सवी समारंभामध्ये देखील आपण सगळे आहोत, तसं सुवर्ण महोत्सवी म्हणजेच 50 वर्ष होतील, त्यावेळेस देखील आपण सगळेजण त्या बाबतीमध्ये उपस्थित राहून या संस्थेला भरभक्कम पाठिंबा, शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीच्या करता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करायचंय. आणि तसं परमेश्वरांनी ती वेळ आपल्या सगळ्यांना द्यावी अशा प्रकारची प्रार्थना देखील मी करतो. बँकेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ, तुम्ही अतिशय बारकाईने संस्था चालवताय. मगाशी बोलत असताना मला वाटतं सचिनजींनी चुकून 61 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत असं सांगितलं, परंतु 61 कोटी रुपयाचं भाग भांडवल आहे, आपला टर्नओव्हर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास 41 कोटी, 42 कोटी, 43 कोटीपर्यंत ठेवी झालेल्या आहेत आणि ठेवी वाढत आहे. आज लोकांच्याकडे पैसा आहे, काहींच्याकडे पैसा आहे, काहींची पत नाहीये आणि त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे आणि म्हणून त्यांच्याकरता त्या ठेवीचा पैसा जर आपण व्याजाने दिला तर त्यांनाही त्याचा उपयोग होतो. कालच आम्ही महिला बचत गटाला मी बीडमध्ये 10 लाख रुपयाचे चेकचं वितरण केलं. आपल्याही पुणे जिल्ह्यामध्ये मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं अनेक केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना असतात, त्याचा लाभ लाभार्थींना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आम्हा लोकांचा सगळ्यांचा असतो. पण कुठल्याही परिस्थितीत, भले शिक्षणाच्या करता असू द्यात, व्यवसायाच्या करता असू द्यात, दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळची चूल पेटते अशा लोकांचा पण, भाजीपाला, फळ विक्रेते असाही काही त्यांना व्यवसाय करायचा असेल तर असू द्यात, या पद्धतीनं आपण जे काही काम करता, आपली एक ब्रँच देखील आहे. बघता बघता 25 वर्षामध्ये मूळ शाखा ही आणि ब्रँच अशा साधारण 2 ठिकाणी आपलं कामकाज चालतं. 17 लोक काम, म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी पण 8 जणी बहिणी मला तिथं भेटल्या, त्याही काम करतायत. 9 पुरुष मंडळी आमची काम करतायत. त्याच्यामध्ये आमचे पतसंस्थेचे सेक्रेटरी ते पण जवळपास 25 वर्ष झाली इथं आहेत, हिंगोलीचे आहेत, परंतु आपल्यामध्ये समरस झालेले. शेवटी पतसंस्था किंवा आर्थिक संस्था कोणती, आता मी बँकेचं पण वार्षिक सभेच्या निमित्तानं मला वाटतं ह्याच महिन्यामध्ये वेळ दिलेली आहे, त्यावेळेस मी तिथं मला जे बोलायचं ते बोलीन. परंतु आपल्या पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीची बँक देखील दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे आणि त्यांचं सगळं संचालक बोर्ड चांगलं चालवत आहे. तिथंही माझं, मी आता डायरेक्टर नाही पण माझं लक्ष आहे. तशाच पद्धतीनं 25 वर्षापूर्वी संदीप धुमाळ आणि त्यांच्या सहकार्याच्या इतर सहकारी मित्रांनी सहकार्याच्या तत्वावर आधारित या पतसंस्थेची स्थापना केली आणि त्यावेळेस देखील उद्घाटनाला मलाच बोलवलेलं होतं. एकंदरीतच आमची हीच गोष्ट आहे की सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यावसायिकांना या पतसंस्थेच्या निमित्तानं आधार देणं आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी बनवणं असा व्यापक दृष्टिकोन आपला श्रीनाथ पतसंस्थेचा स्थापना करण्याच्या मागचा आहे. सहकार, विश्वास आणि पारदर्शकतेच्या बळावर ही आपली पतसंस्था उभी राहिलेली आहे आणि आज एका छोट्या रोपट्याचं 25 वर्षामध्ये मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. या पतसंस्थेनं हवेली तालुक्यात विशेषतः माझा कुंजीरवाडी असेल, माझा थेऊर फाटा असेल, माझा आसपासचा ग्रामीण अर्थकारणाला एक महत्वाचा विकासात्मक भूमिका बजावण्याचं काम
संदीपजी आणि त्यांच्या सर्व संचालक बोर्डाने केलेलं आहे आणि हे ग्राम विकासाचा एक आदर्श यांनी निर्माण केलेला आहे. ही अतिशय कौतुकास्पद आणि महत्वाची अशा प्रकारची बाब आहे. 25 वर्षाच्या या प्रदीर्घ वाटचालीमध्ये संस्थेचा अनेक चढउतार बघितले. कधी कधी दुष्काळाचं सावट असतं, कधी कधी काही व्यवसाय अडचणीत येतात आणि आर्थिक मंदी कधी येते. मध्ये कोरोनाचं संकट 2020 साली आलं होतं, सगळे धंदे ठप्प झालेले होते. अशा पद्धतीनं घडत असतं. परंतु कधी नैसर्गिक आपत्ती असते आणि बाजारातील चढ उतार देखील त्याच्यावर अवलंबून असतो आणि त्या चढ उतारावर पतसंस्था अवलंबून असते आणि संस्थेचे आपले सभासद त्या काळामध्ये वाढवण्याचं काम, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा नफा कमवण्याचं काम. आज संस्थेचे 2000च्या पेक्षा जास्त सभासद माझ्या माहितीप्रमाणे आहेत आणि त्याच्यामध्ये 40 कोटींवर म्हणजे अधिक ठेवी ह्या आमच्या पतसंस्थेच्या आहेत आणि 60 कोटीच्या पेक्षा अधिक खेळतं भांडवल आहे. कर्ज वितरणामध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता असल्याशिवाय हे शक्य होत नाही. जर तुम्हाला राजकारण करायचंय, मग आपला हा नाराज होईल, आपला तो नाराज होईल, त्याला कसं वाटेल, त्याला कसं वाटेल, असं जर केलं तर पतसंस्था अडचणीत यायला वेळ लागत नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा आणि व्यवसाय आणि आर्थिक शिस्त ही संस्थेला असलीच पाहिजे. ही पण बाब मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगू इच्छितो. एक आम्ही मधल्या काळामध्ये लाडली बहीण योजना आणली. त्याच्यामध्ये देखील आम्हाला सुनीताताई संदीपच्या पत्नी त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की आम्हाला पतसंस्था स्थापन करायची. आपले दीपक तावरे हे सहकार आयुक्त आहेत, त्यांच्याकडे आता मला वाटतं साखर आयुक्ताचाही चार्ज दिलेला आहे आणि मी त्यांच्याशी बोलीन ते आणि त्यांना सांगीन. थोडंसं पाहिजे पार्श्वभूमी पण मला समजून घेतली पाहिजे की लाडली बहीण योजनेच्या महिलांची नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे काय, ह्याचा उद्देश आहे ते डीडीआर किंवा एआरला मी बोलीन. मला डीडीआर आणि एआर कोण एआर आहे दोघांनी हे बघा आणि मी पुण्यात असताना चोबे सांगतील त्यावेळेस मला ब्रीफ करा. आपल्याला त्याच्यातनं ती काढल्यानंतर व्यवस्थितपणे चालली पाहिजे. आज महिलांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच झुकतामाप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलं. तसं महिलांना आर्थिक सक्षम करण्याचं पण काम आमच्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला माऊली कटके देखील येणार होते, परंतु अलीकडं त्यांना काही कामानिमित्तानं बाहेर जावं लागलं. त्यांच्या मुलीची ऍडमिशन होती, परंतु त्यांनी त्यांचे प्रतिनिधी या नात्याने मनीषाताईंना पाठवलेलं आहे. त्यांनी पण या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा दिलेल्या आहेत. बाकीचे आम्ही सगळे चेतन वगैरे आहोतच. परवा मी हडपसरला काही कार्यक्रम घेतले, आता पिंपरी चिंचवडला घेतोय. मित्रांनो, PMRD त्याचबरोबर PMC त्याचबरोबर जिल्हा परिषद त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा वेगवेगळ्या एजन्सी या सगळ्या भागामध्ये काम करतात आणि त्याच्यातून प्रश्न अनेक आहेत. मी जास्तीत जास्त निधी आपल्या राज्याला कसा मिळवून घेता येईल तो प्रयत्न करतोय. पालकमंत्री म्हणून मी देखील निधी देतोय. यशवंत थेऊर कारखाना बरेच वर्ष अडचणीतनं चाललेला होता, बंद पडलेला होता, परंतु सुभाष जगताप आणि त्या सगळ्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला. आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. माऊली असेल, मी असेल, बाकीचे माझे सहकारी असतील आणि त्याच्यातून आता 299 कोटी ना रे 299 कोटी रुपये तिथल्या 100 एकर जागेची किंमत ठरलेली आहे. व्यवहार पणन म्हणजे मार्केट कमिटी आणि सहकार असा आहे. त्याच्यात 1 रुपया देखील गडबड होण्यासारखी परिस्थिती नाही. सगळा चेकचा व्यवहार आहे. कॅबिनेटने निर्णय घेतलाय. कॅबिनेट ही राज्यातली सर्वोच्च बॉडी आहे आणि तिथं फार विचारपूर्वक आम्ही हा सगळा निर्णय घेतलेला आहे. उद्याच्याला आपलं पूर्वी मंडई होती, मार्केट होतं, ते फुले मार्केट
शहरामध्ये. आता ते मागे आणलं आपण गुलटेकडीला, तेव्हा लोकांनी विरोध केला, इतक्या लांब कसं यायचं. आता गुलटेकडीला जागा पुरत नाही. मला अनेक जण भेटतात आणि सांगतात की दादा काहीतरी करा. आपण मधल्या काळामध्ये हडपसरला काही जागा घेतली, पण ती तुटपुंजी आहे, तिथेही ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झालाय. आणि दुसरी जागा आता 100 एकर ती आपण घेतोय. ती 100 एकर जागा घेत असताना मधी मला वाटतं शिवाजीराव भोसले बँकेची एक जागा बँकेने विकायला काढलेली होती, रस्त्याच्या कडेलाच आहे, ती आपण काही कोटीला घेतली. आता ती जागा विकून तेही पैसे आणि आपलं डिपॉझिट असं करून ते पैसे आपण थेऊर कारखान्याला देतोय, जेणेकरून राहिलेल्या जागेमध्ये थेऊर कारखान्याचे संचालक बोर्ड वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आपली मांजरीलाच आहे, तिथनं सल्ले घेऊनच आम्ही राज्यातले कारखाने चालवतो. त्याच्यामुळं आपल्या जवळ असणारी हे VSI त्याचा उपयोग आपण करून घेऊ. कुठल्याही परिस्थितीत अडचण येणार नाही. नागरीकरण होत आहे, ऊसाचं क्षेत्र कमी होत आहे. पूर्वी आम्ही लहानपणी बघायचो मगरपट्ट्यात ऊस होता, आमानोराच्या परिसरात ऊस होता. तुपे पाटील असतील किंवा मगर असतील किंवा इतर सहकारी असतील, आता पार लोणी काळभोरच्या पुढपर्यंत सगळ्या इमारती आणि टॉवर व्हायला लागलेले आहेत, टाउनशिप व्हायला लागलेले आहेत. चहूबाजूंनी हे होत आहे. पाण्याचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. PMRD मधनं काही करोड रुपये मी वेगवेगळ्या आमदारांना तिकडच्या विकास कामाच्या करता दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आमचे शंकर मांडेकर असतील, माऊली कटके असतील, तिकडं बाकीचे माझे सुनील शेळके असतील किंवा इतर माझे सहकारी असतील. मी राजकारण न आणता त्या सगळ्या गोष्टी करतोय. मधून अजून तुम्ही बघत असाल, मी सकाळी 6लाच जाऊन तिथं लोकांना त्रास व्हायला नको म्हणून अधिकाऱ्यांना घेऊन त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. या पद्धतीनं आपण चाललोय. रिंग रोडचं पण आता काम सुरू झालेलं आहे. जवळपास पहिल्यांदा आपल्या पुरंदरच्या विमानतळाला अनेक जणांनी विरोध केलेला होता. परवा दिवशी 70% लोकांनी संमती दिली. काल कलेक्टरशी बोललो, 80% आलंय. 2-4 दिवसात 90% जाईल. मित्रांनो, आम्ही असू नाही तर तुम्ही असू, कुणीही असलं, सुधारणा करायची असेल, विकास करायचा असेल तर हवेत करता येत नाही. विमानतळ करायचंय, जमीन पाहिजे. पहिले आम्ही तिथं 7,500 ते 7,000 एकर जमीन घेणार होतो, नंतर आता 3,000 एकरावर आलेलो आहे. पुरंदरच्या ठिकाणी ती जागा आहे. देशातलं, महाराष्ट्रातलं नाही, देशातलं नंबर 2चं विमानतळ, 2 धावपट्ट्या, एवढंच चांगला प्लॅन केलाय मित्रांनो. काय तुम्हाला मी सांगू. पण जमीन काही शेतकऱ्यांची गेली. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरच्या वेळेस तुम्ही आम्ही पाणी पितोय, कुणाच्या जमीन जुमला, घरदारं गेली. वर्षानुवर्ष तिथे राहत होते त्यांच्या पिढ्यानपिढ्या. एवढं मोठं उजनी समुद्रासारखं दिसतं, अनेक लोकांच्या जमिनी गेल्या. आता रिंग रोड आम्ही मोबदला दिलाय, 4 पट दिलेला आहे. आता रस्ते विकास महामंडळाच्या नंतर आम्ही PMRDचा पण त्या ठिकाणी रिंग रोड करणार आहे. आम्हाला कोणाला नाराज करायचं नाही, पण आमचा नाईलाज आहे. आम्ही मेट्रो वाढवतोय, आम्ही तिकडे चाकणपर्यंत घेऊन चाललोय, इकडे वाघोलीपर्यंत घेऊन चाललोय. आणि इकडची मेट्रो आपण अशीच पुढे नेत नाहीत. इकडून आमचा प्रयत्न आहे एअरपोर्टपर्यंत आम्ही मेट्रो नेणार. एअरपोर्टला 5 वर्ष लागतात, परंतु आमचा प्रयत्न आहे 3 वर्षामध्ये ते करायचंय. चांगल्यातला चांगला कॉन्ट्रॅक्टर देऊन उद्याच्याला तिथं एअरपोर्ट झाला तर तिथून डायरेक्ट आपल्या पुण्यामध्ये येण्याच्या करता मोठे रस्ते करावे लागणार आहेत. त्याच्यातनं डायरेक्ट तिथून एक रेल्वे अशी आम्ही सुरू करणार आहे की तिथून ती पुण्याच्या जवळनं अशी मावळात, लोणावळ्यापर्यंत तिकडे जाईल. म्हणजे विमानाने उतरले तर त्या लोकांना रेल्वेने पण येता येईल. अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतोय. काम मोठं कठीण आहे. वास्तविक आपल्याला उशीर झालाय. आता मुंबईचं विमानतळ होत आलेलं आहे. मी आता बीडला पण विमानतळ धावपट्टी करतोय. तशा पद्धतीनं
लवकर हे झालं नाही तर पुढची पिढी माफ करणार नाही. कारण जागतिक स्तरावर पुणे पिंपरी चिंचवड आलंय. मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आयटीच्या आहेत त्या आपल्या भागात येत आहेत, परंतु त्यांना त्या भागातनं येण्याच्या करता रोजचे रोज विमानं पाहिजेत. कधी कधी आपलं प्रात्यक्षिक असेल मिलिटरीच्या जवानांचं तर सकाळपासून 10-11 वाजेपर्यंत विमानतळ बंद. असं नाही चालत. इंटरनॅशनल विमानतळ 24 तास चालावी लागतात आणि म्हणून तिथं आपल्याला ते करावं लागतं. आणि त्याच्यातून आपण दुसरी एक आयटी म्हणजे एक हिंजवडीला आयटी पार्क काढलं ना, तसं इकडच्याही भागात आणतोय. कारण त्याशिवाय रोजगार निर्माण होणार नाही. मित्रांनो, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. माझ्या श्रीनाथ ग्रामीण पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं मागच्या काळात अनेक मान्यवरांनी त्यांच्या काळात कामं केली. चव्हाण साहेबांनी केली, वसंतदादांनी केली, वसंतराव नाईकांनी केली, पवार साहेबांनी केली, विलासराव देशमुखांनी केली, आर पाटलांनी केली, अनेकांनी केली. प्रत्येकाचा काळ असतो. आता आम्हाला तुम्हीच सगळ्यांनी मोठं केलं. तुम्हीच लोकांनी 91 साली मला खासदार केलेलं होतं. तुम्ही माझे मतदार होता. हा परिसर देखील माझा मतदार होता. कुंजीरवाडी आणि सगळा मला त्याच्यामुळे संधी मिळाली. आज मला 6 वेळेला राज्याचं उपमुख्यमंत्री पद मिळालेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे मिळालेलं आहे. मी हे कदापि आयुष्यात विसरू शकत नाही. आता जे काही आपल्या पुढे समस्या आहे त्या समस्या सोडवण्याच्या करता जीवाचं रान करायचं. केंद्राचा पैसा आणायचा. केंद्रामध्ये पंतप्रधानांना, अमित शहांना, राजनाथ सिंग असतील, नितीन गडकरी असतील, जे कोणी त्यांच्या हातात काम असेल त्यांना भेटायचं आणि तिथून करोडो रुपयाचा पैसा आणायचा. वर्ल्ड बँक असतील किंवा 1.5-2 अर्धा टक्क्यामध्ये जायका आणि बाकीचं कर्ज मिळतं तसं कर्ज आणायचं आणि त्याच्यातनं विकास साधायचा. आणि काही आपला जो टॅक्स असतो त्याचा पैसा, या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी असतील त्या चांगल्यात चांगल्या कशा चालवता येतील याबद्दलचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्यामध्ये मला अधिक सांगून आपला सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही, परंतु चेअरमन आणि आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण एकोप्याने राहा. कुठेही तणाव येऊन देऊ नका. जातीमध्ये तेढ निर्माण होईल, अंतर होईल असं कोणी वागू नका. आपण सगळे माणसं आहोत. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी सगळ्यांना पुढे घेऊन गेलेले आहेत आणि तेच रस्ता आपल्याला करायचा आहे. आता एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचा वापर करून आपल्याला पुढे जायचंय. क्रांती घडवायची आहे. आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव अशा प्रकारची पावलं टाकायची आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देखील अशा कामाला मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम हे माझ्याकडनं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी शेतकऱ्याला पण 500 कोटी रुपयाची मदत केलेली आहे. माझी सहकारी चळवळीत कुशल प्रशिक्षक मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर द्यायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. या माध्यमातून आमच्या युवकांना, युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सहकार चळवळीच्या विकासासाठी आमचं महायुतीचं सरकार, महाराष्ट्र शासन हे आवश्यक ती सर्व मदत त्या ठिकाणी करेल असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संदीप धुमाळ, संभाजीराव आंबेकर, ज्ञानेश्वर धुमाळ हे आपले कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळच आहेत ना, त्याला बावकीतच चाललंय सगळं. सचिन तुपे, महादेव धुमाळ, राहुल धुमाळ, दीपक खटाटे, सुभाष गाडवे, अजय गुंजीर, सुनीता धुमाळ, वैशाली मेमाने, राजेंद्र गायकवाड, उमेश राखपसरे, विश्वनाथ रुपनवर, तज्ञ संचालक पोपट चौधरी, तज्ञ संचालक दत्तात्रय कुंजीर, सल्लागार शेवाळेवाडीची शाखेला राजेंद्र घुले, दुसरे सल्लागार अनंता कुंभारकर, हे सगळे मिळून तुमचं हे आर्थिक संस्थेचं सगळी जबाबदारी सांभाळतायत. आपण पण कुठं त्या ठिकाणी कमी पडू नका. वार्षिक सभा झाली का?
29 तारखेला वार्षिक सभा आहे. सगळ्यांना 30 तारखेच्या आतमध्ये वार्षिक सभा संपवायच्यात. आपली पीडीसीसीची कधी दिली? 26 ला पीडीसीसीची आहे. मला वाटतं 26 लाच दूध संघाची पण बहुतेक असेल. 27 ला माळेगावची घेतली, 28 ला थेऊरची पण आहे आणि छत्रपतीची पण आहे बहुतेक. आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या तारखा आहे आणि ह्या पद्धतीनं बाबतनं आपण पुढे जाऊ. संदीपजी, पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला आणि इथं काम करत असणाऱ्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला ह्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण बोलवलं. अतिशय आग्रहपूर्वक तुम्ही ते निवेदन मला देण्याचं काम केलं. म्हणजे सचिन तुप्यांनी तर एवढा मला आग्रह केला, शेवटी मला रावलं नाही. म्हणलं की ठीक आहे, मी येतो. आणि जरा घाई गडबडीतच आलो. थोडी पावसाने गैरसोय आपली झाली, पण हरकत नाही. आपण एक परिवार म्हणून काम करतोय, तसंच आपण परिवार म्हणून पुढेही राहू, एकमेकाला आधार देऊ आणि त्याच्यातनं आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करून घेऊ, अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद दादा. सर्वांचे या ठिकाणी